मिसळ बनवत आहोत त्यासाठी आपल्याला लागणारे बारीक मोडालेली मटकी, खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण. शेवटी आपल्याला हवऱ्या पण लागणार आहेत थोड्या. कोल्हापुरी मिसळ मसाल्याचा वापर करते आहे. त्यात आता हे सगळे जे कांदा टोमॅटो आहे ते बारीक चिरून घेते आहे सगळं, आणि मग हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तव्यावरती. उभा चिरलेला कांदा, लसूण, आलं सगळं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो पण ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये, आणि पुन्हा हे सगळं जे आहे ते चांगलं लाल होऊन द्यायचं आहे. त्यानंतर हे काढायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला खोबरं टाकायचं आहे. खोबरं टाकल्यानंतर हवऱ्या टाकायच्या. हवऱ्या टाकल्यानंतर हे खोबरं आणि हवऱ्या आधी वाटून घ्यायच्यात, आणि नंतर आपण जे टोमॅटो कांदा आहे ते वाटून घ्यायचे. आता आपण ॲक्च्युली मिसळला फोडणीची तयारी करत आहोत. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो जे आहे ते आपण चांगलं परतून घेतो आहे लाल होईपर्यंत. थोडासा जिरा टाकला आहे मी त्याच्यामध्ये. काही घरगुती मसाल्यांचा वापर करते आहे, जसं की घरातली लाल तिखट आहे, आणि काही काळा मसाला आहे, हळद याचा वापर करते आहे. कोल्हापुरी मिसळ मसाला आणि तरी येण्यासाठी एव्हरेस्ट तिखा लालचा वापर करते आहे. मटकी टाकत आहोत आपण चांगलं परतून झाल्यानंतर, आणि मग हे सगळं परतून झालं की त्यामध्ये आपण गरम पाणी टाकत आहोत. गरम पाण्याने तरी जी आहे ती चांगली येते. मग लास्टला हे जे आहे ते शिजत आलेलं आहे. शिजायच्या आधीच आपण मीठ टाकतो आहे. लास्टला हे शिजत आलं की आपण थोडंसं त्याच्यामध्ये गुळाचा खडा जो आहे तो टाकणार आहोत. तर टोमॅटोचा आंबटपणा कमी होण्यासाठी किंवा ती टाळण्यासाठी आपण तिथे टाकतो आहे. नंतर आता मिसळ आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे. कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून आपण ते खाऊ शकतो. इट्स रेडी आहे सर्व करण्यासाठी.